लाडकी बहीण योजना अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता। तिसरा टप्पा सुरू झालेला आहे। बघा, 40 लाख ज्या महिला बाकी होत्या, ज्यांना 31 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळाले नाहीत, त्यांना 3000 रुपये भेटणार आहेत। आणि बघा, 1500 रुपये ज्यांना पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटलेत, 3000 रुपये भेटलेत, त्यांना 1500 रुपये पण सुरू होणार आहेत। तर लक्षात घ्या, मोठ्या स्वरूपातली घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केली। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि त्या पण पुराव्यासहित। लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवायचं चॅनलला आणि लाईक करायचं। चला बघूया आजचं अपडेट काय आहे। सर्वांनी लवकरात लवकर या ठिकाणी बघायचं आहे आणि जरी तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला विचारू शकता। चला, खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। सगळ्यात पहिली तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, बहिणींना अर्ज केले आहेत, म्हणजे आतापर्यंत बऱ्याच साऱ्या बहिणींनी अर्ज केले आहेत। महत्त्वाची बातमी तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय। त्यातील 1,34,00,000 महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये वितरित केले असून, बघा, म्हणजे 31 ऑगस्टची ही गोष्ट आहे। 31 ऑगस्टच्या रात्रीपर्यंतची ही गोष्ट आहे। तर 31 ऑगस्टला किती, बघा, 1,34,00,000 एवढे ऑलरेडी पैसे आलेत। त्याच्यानंतर बघा, 50 लाखाचा टप्पा पण त्यांनी पूर्ण केलेला आहे 31 ऑगस्ट मध्ये। तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, ज्या उरलेल्या आहेत 40 लाख ताई, 40 लाख ताई ज्या बाकी होत्या, बघा, 31 ऑगस्ट पर्यंत या 50 लाख ताईंना पण पैसे भेटलेले आहेत। राहिले आता 40 लाख ताई। त्या 40 लाख ताईंना पैसे कधी भेटणार आहेत? तिसऱ्या टप्प्यात भेटणार आहेत। आणि ह्या ठिकाणी तुम्हाला दिसते, प्रत्येकी 3000 रुपये वितरित केले। आणखी 92 लाख महिलांना गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच आगामी 2 ते 3 दिवसात लाभ मिळेल। लक्षात घ्या, म्हणजे पहिला जो टप्पा होता त्याच्यामध्ये 1,34,00,000 ताईंना पैसे भेटले होते। दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 लाख ताईंना पैसे भेटले होते आणि तिसरा टप्पा हा 42 लाखाचा, 40 प्लस 2 लाख अजून फॉर्म आले। बघा, आपल्या कालच्या माहितीमध्ये मी तुम्हाला दाखवलं की 40 लाख ताई होत्या, पण अजून 2 लाख ताई याच्यामध्ये ऍड झालेत। म्हणजे बघा, एका दिवसात जवळजवळ 2 लाख अजून फॉर्म तयार झालेले आहेत। तर या 42 लाख ताईंना गणेशोत्सव, म्हणजे आपला गणपती कधी आहे बघा, शनिवारी, गणेशोत्सवाच्या अगोदरच किंवा गणपती पूर्ण विसर्जन होण्याच्या अगोदरच या ठिकाणी सगळ्यांना पैसे भेटणार आहेत। या तिसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो, तुम्हाला जर पैसे भेटले नसतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय तुमचं नाव, तुमचं गाव, कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय। कारण की आता पुढची जी माहिती सांगणार आहे ती जिल्ह्यानुसार सांगणार आहे। कारण की काही काही जिल्ह्यामध्ये किती फॉर्म भरले, कुणाकुणाला लवकर पैसे भेटले, कुणाकुणाला उशीर होते, त्या जिल्ह्यानुसार पण तुम्हाला माहिती मी दाखवणार आहे। तर व्हिडिओला सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचंय। आणि 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला हवाय का? आयुष्यभर हा 1500 रुपयाचा हप्ता चालू राहणार आहे। आणि त्याचबरोबर 1500चे 2000, 2000चे 2500, 2500चे 3000 असा हा टप्पा तुमचा वाढत राहणार आहे। म्हणजे एक प्रकारचं समजून घ्या, महिन्याला तुम्हाला पगार चालू होणार आहे, महिन्याला पगार सुरू होणार आहे। आणि पगार सुरू राहण्यासाठी सर्वजण इच्छुक आहेत का? दर महिन्याला तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे यायला पाहिजेत असतील तर तुमचं नाव, गाव सगळं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि तुम्हाला कोणत्या टप्प्यात पहिले पैसे भेटेल, पहिल्या टप्प्यात का दुसऱ्या टप्प्यात, ते पण खूप महत्वाचं आहे। कारण पहिल्या टप्प्यात ताईंना पैसे 1500 लवकर भेटणार आहेत, दुसऱ्या टप्प्यातल्या ताईंना 1500 रुपये त्याच्यानंतर भेटणार आहेत। त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आणि महत्वाची गोष्ट, तुमचं नाव, तुमचं गाव, जिल्हा सगळं लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये टाका। तुम्हाला कधी पैसे भेटले होते ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे। आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट दाखवणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी ज्या ताई बाकी आहेत, ज्या ताई पेंडिंग आहेत, त्यांना 7 ते 8 तारखेपर्यंत, सप्टेंबरच्या 7 ते 8 तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। दुसऱ्या टप्प्याला शेवट झालेला आहे, तिसरा टप्पा आता सुरू झालेला आहे। या तिसऱ्या टप्प्यात तरी तुमचं कमीत कमी नाव असायला पाहिजे। मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, या तिसऱ्या टप्प्यात तरी तुम्हाला पैसे हवेत का नाही? पहिल्या टप्प्यात ताईंना पैसे भेटले, दुसऱ्या टप्प्यातल्या ताईंना पैसे भेटले, त्यांना खूप आनंद झालाय। तुम्हाला वाटत असेल की सगळ्या ताईंना पैसे भेटले, मी
आत्ताच फॉर्म भरलाय, आता माझा अप्रूव्ड झालाय, पण मला कधी पैसे भेटतील, किंवा मी आत्ताच फॉर्म भरलाय सर मला अजून पेंडिंग दाखवते, सर मी जुनाच फॉर्म भरला होता पण मला अजून पैसे आले नाहीत, सर मी काय करू, माझं सगळं कंप्लीट आहे, अप्रूव्ड कंप्लीट आहे, डीबीटी कंप्लीट आहे, सगळं माझे डॉक्युमेंट्स कंप्लीट आहे, तरी मला पैसे का आले नाहीत. तर ताईंनो टेन्शन घेऊ नका, तुम्हाला या ठिकाणी तारखा आलेल्या आहेत. एक 7 ते 8 तारखेपर्यंत सप्टेंबर, लक्षात घ्या, सप्टेंबर महिन्याच्या 7 ते 8 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे येणार आहेत. म्हणजे सुरुवात होणार आहे, 1-2 दिवसामध्ये सुरुवात होईल. तर लक्षात घ्या 7 ते 8 तारखेपर्यंत राहिलेल्या ताईंना सगळ्यांना पैसे भेटणार आहेत. पण तुम्ही म्हणत असाल की सर ह्या कोणत्या अशा ताई आहेत की ज्यांना या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये 3000 रुपये भेटणार आहेत. तर लक्षात घ्या, काल एक न्यूज आली होती, बालविकास मंत्री या ठिकाणी त्यांनी, महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितले की आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये 24 ऑगस्ट पर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे पैसे, म्हणजे 50 लाख ज्या महिला होत्या त्या 24 ऑगस्ट पर्यंत, 24-25 ऑगस्ट पर्यंत, 25 ऑगस्ट पर्यंत ज्यांना अप्रूव्ड भेटलं होतं, 25-26 ऑगस्ट पर्यंत ज्यांना अप्रूव्ड भेटलं होतं त्यांना या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे भेटलेले आहेत 50 लाख ताईंना. मग लक्षात घ्या, जर तुम्ही ह्या 24 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला होता, 25-26 ऑगस्ट पर्यंत जर तुम्ही अप्रूव्ड झाला असाल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे आले होते. तर याच्यानंतर म्हणजे 25 तारखेपासून, 25 ऑगस्ट पासून 2 सप्टेंबर पर्यंत, लक्षात घ्या हा तिसरा टप्पा जो असणार आहे, 25 ऑगस्ट पासून फॉर्म भरले आहेत आणि 2 सप्टेंबर पर्यंत त्यांचे फॉर्म भरले आहेत. 2 सप्टेंबर म्हणजे उद्यापर्यंत जे फॉर्म भरतील त्यांना पण अप्रूव्ड येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या 3 तारखेपर्यंत तुमचं, 3 सप्टेंबर पर्यंत अप्रूव्ड येणं गरजेचं आहे. 3 सप्टेंबर पर्यंत जर तुम्हाला अप्रुव्हल आलं तर त्यांना चालू होणार आहेत पैसे, म्हणजे लगेच 3-4 तारखेपासून, ज्यांना अप्रुव्हल आतापर्यंत आलेत त्यांना 3 तारखेपासून म्हणजे 2 दिवसामध्ये त्यांना पैसे यायला सुरू होणार आहे. हा तिसरा टप्पा 3 तारखेपासून सुरू होईल असं त्यांनी सांगितले. 2 ते 3 दिवसात सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे 3 सप्टेंबर पासून त्यांना परत पैसे यायला सुरू होणार आहे. तर हा तिसरा टप्पा लक्षात घ्या, ज्यांनी 2 सप्टेंबर पर्यंत फॉर्म भरलेले आहेत, ज्यांना 2 सप्टेंबर पर्यंत किंवा आपण समजूया पण जास्तीत जास्त 2 सप्टेंबर पर्यंत ज्यांचं अप्रुव्हल येईल, ज्यांना कुठं पेंडिंग दिसणार नाहीये, ज्यांना एकदा तरी अप्रुव्हल आलेला आहे मेसेज, किंवा ज्यांचं डीबीटी कंप्लीट झाले, सगळ्यांचं असं जे झाले त्यांना तिसऱ्या टप्प्यामध्ये, लक्षात घ्या या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 3000 रुपयाचा हप्ता भेटणार आहे. खूप आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. खूप छान स्वरूपाची ही बातमी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि लक्षात घ्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यानुसार पैसे भेटणार आहेत, काय जाणार आहे, हे सगळे आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. तर बघा संध्याकाळी 5 वाजता भेटूया. ज्या जिल्ह्यांना पैसे आलेत आणि ज्या जिल्ह्यांना पैसे हळूहळू येलेत, काय कारण आहे तुम्हाला संध्याकाळी 5 वाजता सांगणार आहे. आणि संध्याकाळी 7 वाजता तुमचं लेक्चर असणार आहे, ते म्हणजे कशाचं, प्रश्न उत्तराचं. त्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न असतील ते लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये सांगा. सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी संध्याकाळी 7 वाजता देणार आहे. तर भेटूया संध्याकाळी 7 वाजता. आणि 5 वाजताच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे तुम्हाला एक नवीन अपडेट असणार, त्याच्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता कधी भेटणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त व्हिडिओ ही आनंदाची बातमी सगळ्यांना पाठवा. सगळ्या ताईंना ही आनंदाची गुड न्यूज पाठवायची आहे. तर लवकरात लवकर ही शेअर करायची आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया संध्याकाळी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.